चला, सर्व विद्यार्थ्यांचं नवोदय गुरु या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. वागो हो, 1 महिना परीक्षा आलेली आहे, 1 महिन्यावर आलेली आहे आणि नेमका अभ्यास कसा करायचा, काय करायचं नेमकं याची रूपरेषा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. ह्या 1 महिन्यात नेमकं काय काय टार्गेट करायचं. 95+, निकाल कमी येई नाही. 9-10 वर्षाखालचा काळ होता है ना. 90 मार्क, 91 मार्क, 87 मार्क लागत होते. कॉम्पिटिशन झालंय, सगळेजण हुशार झाले, तर खेड्यातले सुद्धा मुलं जागरूक झालेत है ना. खेड्यात सुद्धा क्लास झालेत, हे वाक्य बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं काय झालंय, निकाल पर्सेंटेज आहे ना, ते हुशार मुलं झाल्यामुळं किती पेपर अवघड येऊ द्या हो, 80 जागा असतात. जागा किती असतात? 80. ठीक आहे. त्याच्यामुळं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. स्कॉलरशिपला 80, नवोदयला 80, आता 80 असतात, स्कॉलरशिपला तिप्पट जागा असतात, 240 आहे ना, 80च्या टिबल असतात. बरोबर आहे. कॉम्पिटिशन भरपूर वाढलेलं आहे. त्याच्यामुळं वागो, 1 महिना बाकी आहे. 18 जानेवारी 2025 ला पेपर आहे. 11:30 ते 1:30ची वेळ आहे. पेपरचा टाइम, रिपोर्टेड टाइम आहे 10:30 वाजता. म्हणजे तुम्हाला तिथं 10:30ला जायचंय, तुम्ही 10ला जाऊन बसायचं, लवकर जायचं. ठीक आहे. ह्या 1 महिन्यात नेमकं गणिताचं काय करायचं, मराठीचं काय करायचं आणि बुद्धिमत्तेचं काय करायचं हे आपण बघणार आहोत. मराठीला नेमकं टार्गेट कशाला करायचं है ना, गणिताला नेमकं टार्गेट कोण्या नेमका कसा अभ्यास करायचा, आता टेक्निकल स्टडी करायची, जरा दिमाग लावून है ना अभ्यास करायचा. या चॅनलवर नवीन असाल तर नवोदय गुरु हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसेच 1 महिन्यात अभ्यास करण्यासाठी है ना, आपलं प्ले स्टोअरवर जायचं, नवोदय गुरु ऍप्लिकेशन आहे है ना, मॉक टेस्ट आहे त्याच्यात, मॉडेल पेपर म्हणजे है ना, ऑनलाईन बॅच तर लाईव्ह आहेच है ना, डिस्काउंट सुद्धा आहे 50%. आणि ठीक आहे, अधिक माहितीसाठी संपर्क. ठीक आहे, ह्या लोगो आहे प्ले स्टोअरवर गेल्यावर. आणि वागो हो, याच्यामध्ये 100 गुणांचे पेपर. तसेच है ना, तुम्हाला जर पहिला धडा सोडवायचा आहे, पहिल्या धड्याचे पेपर, दुसरा धडा सोडवायचा आहे, दुसऱ्या धड्याचा, म्हणजे ते पण IMP पेपर येतं. ठीक आहे, तुम्हाला परीक्षेहून आल्यावर मग दाखवतो त्याच्यातलं काय आलं आणि काय नाही. त्याच्यामुळं मागच्या सगळ्या क्वेश्चनचा आढावा घेऊन नवीन अभ्यासक्रमानुसार विशेष म्हणजे या वर्षीचा बदललेला सिलेबस गेल्या वर्षीपासून, तर भरपूर जणांना अजून स्ट्रक्चर माहित नाही. ठीक आहे, तर वागो हो, याची रूपरेषा याच्यामध्ये आहे, सगळी नवीन अभ्यासक्रमानुसार आहे. सगळा अभ्यासक्रम आहे, पेपर आहेत. ठीक आहे, PDF सुद्धा आहेत. ठीक आहे, कोणाला जर ऑनलाईन सोडवत नसेल तर ऍपमध्ये PDF आहेत. ठीक आहे, आणि दररोज रात्री 8 ते 9:30 आपली लाईव्ह बॅच जॉईन करायची, 1 महिना न बुडवता. ठीक आहे, तर वाग हो, चला सुरू करूयात. तर बघा इकडं, तर मराठी पहिल्यांदा IT चा भाग घेऊता. IT म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी है ना, मानसिक क्षमता चाचणी. आणि बुद्धिमत्तेमध्ये काय घ्यायचं है ना, नेमकं इकडे बघा. आता काय करा, बुद्धिमत्ता चाचणीचे 40 क्वेश्चन असतात, 40 प्रश्न असतात आणि मार्क किती असतात? 50 गुण असतात. हे तर सगळ्यांना माहिती आहे. बुद्धिमत्तेला 40 प्रश्न असतात आणि 50 गुण असतात. भाऊ इकडे बघा, आता जास्तीत जास्त काय करा, पेपर सोडवा. बुद्धिमत्तेचा काय करा, पेपर सोडवा. तुम्ही म्हणजे सर हे तर आम्हाला बी माहिती आहे ना, पण काय काय कार्यकर्ते पेपर सोडित नाही, तर अभ्यास झाला नाही म्हणतात. अरे तो केव्हा अभ्यास होणार आहे? मग पेपर सोडव. ठीक आहे, बुद्धिमत्तेचे पेपर स्पेशल 40 प्रश्नाचे स्पेशल पेपर सोडव. स्पेशल म्हणायलो मी, 100 मार्काचा तर सोडितोसच, पण 40 क्वेश्चन, 40 प्रश्नाचे पेपर सोडव. 40 प्रश्नाचे पेपर सोडव कोण्या पुस्तकातून? काही काही पुस्तकं भरपूर चूक आहेत, ते पुस्तकं घेऊन मी नाव नाही सांगत आहे ना, चूक तुम्हालाच कळत कोण्या पुस्तकात चूक आहेत. ठीक आहे, तर
आपल्यालाच कळतंय कोणत्या पुस्तकात चुका आहेत ते अवॉइड करायचं. पण सध्या बिना चुकावाले पुस्तकं भरपूर आहेत. ठीक आहे. 40 प्रश्न है ना, 40 प्रश्न 50 गुण. कोणते बी पेपर सोडवतो आपल्या ऍप मध्ये सोडव, 100 मार्काच्या मध्ये 100 मार्काचे वेगळे, 40 प्रश्नाचे वेगवेगळे सोडव, है ना. मी काय म्हणालो, 40 प्रश्नाची वेगवेगळे सोडव पेपर, 100 मार्काचा तर सोडवच रे बाबा, कोण नाही म्हणायचं. पण 40 प्रश्नाचे अलग, आणि त्याच्यामध्ये त्या 40 प्रश्नांपैकी एक प्रश्न आपल्याला 1.25 गुणाला असते. एक प्रश्न किती मार्काला असते? 1.25 ला, म्हणजे सव्वा म्हणजे 1.25. एक प्रश्न 1.25 गुणाला असते. सव्वा म्हणजे किती रे? 1.25. 80 प्रश्न टोटल, 100 गुण, है ना. 2019 पासून हे स्ट्रक्चर आलंय भाऊ. आता बघ, 40 प्रश्न सोडव, त्याच्यामध्ये तुला किती प्रश्न आले? समजा 37 प्रश्न आले, तर 3 प्रश्न चुकलेत ना. कोणत्या चॅप्टर मधले चुकलेत? कोणत्या चॅप्टर मधले चुकले 3 प्रश्न? ते समजा एक प्रश्न चुकला वेगळ्या आकृतीमध्ये, दुसरा चुकला घडी घाला दुमडा, तिसरा चुकला तुकडे जोडा. मग हे 3 चॅप्टर जास्त बघतो. हे 3 चॅप्टर नवनीत मधून कर, दुसऱ्या पुस्तकातून कर, कोण्या पुस्तकातून, हे 3 चॅप्टर कर. ठीक आहे. ते जे जे प्रश्न चुकले ते भरपूर, ते कसं काय आलं, हे झालं त्याचं स्पष्टीकरण, आहे ना. सब डबल तुला किती मार्क आले? 3 प्रश्न चुकले म्हणजे 40 पैकी आले 40 पैकी 37 मार्क पहिल्या परीक्षेला. नंतर दुसरी अजून 40 प्रश्नाची सोडव टेस्ट, है ना. 40 प्रश्नाची सोडवली, मग त्याच्यामध्ये, है ना, 40 प्रश्नांमध्ये तुला अजून सोडलीस, तुला 38 आले. किती आली? 38. 2 चुकली. कोणते चुकले? घडी घाला आणि दुमडा आणि आरशातील प्रतिमा. मग त्याची कशी आली बघ, ती त्याचं उत्तर बघ. 2 कोणते चुकले ते बघ, है ना. मग 38 आले, मग डबल 38 आले, मग 39 आले, है ना. मग 40 यायला लागली, 40, है ना. असे तू, है ना, 10 ते 15 पेपर सोडव, है ना. 15 पेपर सोडव बुद्धिमत्तेचे, नुसते स्पेशल. आणि बरं, पेपर सोडवायचे, ज्या चुका झाल्या त्या बघावंच लागतात भाऊ ताई. ज्या चुका झाल्या त्या बघाव्या लागतात. नाही जर बघितल्या ना, मग पेपर सोडून काय फायदा. ठीक आहे. हे झालं बुद्धिमत्तेचं. गणिताची गोष्ट करायची झाली, 1 ते 40 प्रश्न बुद्धिमत्ता असती. 1 ते 40 प्रश्न बुद्धिमत्ता असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आयटी असते. आयटी म्हणजे मानसिक इंटेलिजन्स टेस्ट. त्याच्यानंतर 41 आणि 4 आशे काढा. 4 आशे काढा. कोणाचा रोल नंबर मध्ये 4 आहेत तर त्यांनी आशे काढा. अशी प्रॅक्टिस करा हो. असे काढू नका. कुठल्या पुस्तकात असे 4 असतात का बघा, नाही आपणच काढतात हे. 41 ते 60 प्रश्न, हे 20 प्रश्न कशाचे असतात? 41 ते 60 कशाचे असतात? गणिताचे प्रश्न असतात. गणित भाग असते दुसरा. चला भाऊ, गणिताचा हे पहिला आयटीचा भाग आहे. आयटी म्हणजे इंटेलिजन्स टेस्ट, म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. भाग 1, भाग 2 गणिताचा. ठीक आहे. आता गणिताच्या भागामध्ये सगळ्यात महत्वाचं काय? सगळ्यात महत्वाचं इकडे बघा, सगळ्यात मेन टॉपिक कोणते, हे ना. सगळ्यात मेन टॉपिक कोणते? आता ह्याचे वेगळे क्वेश्चन पेपर सोडण्याची काही गरज नाही. ठीक आहे. हे 100 मार्काच्या पेपर मध्ये फक्त काय करा, कोण्या चॅप्टरला जास्त फोकस करा हे सांगतो, आहे ना. जास्त फोकस बघा हो. काळ काम एक, है ना. जास्त फोकस, है ना. लांबी, वस्तुमान, धारकता. त्याच्यानंतर इकडे बघा, आवाका मोठा यायचा, परिमिती, क्षेत्रफळ, घनफळ आणि त्यांचा आकारमान, है ना. घनफळ नाही. 4 नंबर वाघ हो. पहिला संख्येचा चॅप्टर, पहिला आणि दुसरा. संख्येचा पहिला आणि दुसरा चॅप्टर, संख्येबद्दल, आहे ना रे. पहिला चॅप्टर आणि दुसरा चॅप्टर. जास्त फोकस ह्या चॅप्टरला करा इथून पुढे आता. ठीक आहे. नफा तोटा तुम्हाला यायलाय, स्तंभालेख यायलाय, है ना. आणि कोणाचे प्रकार, नवीन गणित बघा. कोणाचे प्रकारचे नवीन गणित, है ना. नवीन
है ना. न्यू गणित म्हणजे काय रे? न्यू गणित कोणते म्हणलं? नवीन आहे ना, अपडेट किंवा काही अजून 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 भरपूर असतात, है ना. डीप मध्ये जा, हे चॅप्टर डीप मध्ये येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, हे 4-5 चॅप्टरला जरा फोकस करा. बाकी तुम्हाला अपूर्णांक येते, समच्छेद अपूर्णांकच आहे ना. चौथा धडा अवयव गुणित म्हणजे अपूर्णांक येते, अवयव गुणित येते. त्याच्यानंतर दशांश अपूर्णांकाची येतात ना रे, काय अवघड नाहीत ना. गुणाकार, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार साध्या अपूर्णांकात, व्यवहारिक अपूर्णांकात, मिश्र अपूर्णांकात करायचं काय अडचण नाही त्याच्यात. ठीक आहे, अपूर्णांकाचे ते 2 धडे आहे ना. नफा तोटा सोपा झालाय आता तुम्हाला, नफा तोटा. ठीक आहे, पुन्हा अजून स्तंभालेख सोपा आहे. ठीक आहे, तरी त्याचं बघा आकृत्या. बाकी 7-1 चॅप्टर सोपे येतं. ठीक आहे, बाकी फक्त ह्याला जास्त फोकस करा इथून पुढे. कशाला? काळ, काम, वेग. नवीन नवीन पुस्तकातून गणित सोडवा ह्याची, आहे ना. लांबी, वस्तुमान, धारकता याला बी जास्त फोकस करा. परिमिती, क्षेत्रफळाला बी फोकस करा. आणि संख्यावरचे पहिले 2 चॅप्टर, ह्याला पण काय करा, फोकस करा. कोण आणि कोणाचे प्रकार, नवीन गणित सगळे बघा. नवीन गणित कळतात ना रे? हा, हे गणित करायचे. ह्याच्या तुम्ही कोण्या पुस्तकातून प्रश्न काढा, है ना. लक्ष द्या, इकडे बघा. वाग हो, ह्याचे प्रश्न आहे ना. काळ, काम, वेगचे आहे ना, 20-25 क्वेश्चन सोडवा. नवीन 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 अवघड आहे ना. ह्याचे 25. आता दिमागानं अभ्यास करा. दिमागानं अभ्यास करा. ह्या पुस्तक घ्यायलाय, कोणतं सोडवायलाय, नवनीतच बघायलाय. नवनीत मधले प्रश्न आल्यावर सगळेच नवोदय लागले, तिथं घोपळा लगे. मी लागलो. ते म्हणते मला 99 पडले, मला 99 पडले, मला घ्या. आंदोलन, बेमुदत आंदोलन है ना, हमारी मांगे पुरी करो. सगळेलाच पडताना रे, 99 मार्क सगळ्यालाच पडताना. नुसते एकाच पुस्तकातून प्रश्न आल्यावर आपल्याला पुस्तक म्हणजे मार्गदर्शक है ना. म्हणजे बाबा की असे प्रश्न येऊ शकतात, अंक बदलून येऊ शकतात. किंवा मी समजा बेरीज दिली तुम्हाला, ही 4 अधिक 522 याची बेरीज किती आहे ना. तर मला सांगा, तर हीच बेरीज परीक्षेत येईल का? नाही. 522 च्या जागी 622 पहिल्यांदा इकडे येताना है ना, नंतर इथं 14 येताना असे. ठीक आहे, म्हणजे थोडस रचना त्या बदलणार किंवा अंक बदलणार है ना. मग ह्या प्रत्येक प्रश्न चॅप्टरचे 25 प्रश्न सोडवा, 50 प्रश्न सोडवा है ना. ह्याच्यात आपल्या ऍपवर अवघड है ना क्वेश्चन दिलेले इथं, ह्या चॅप्टर मधले अवघड परीक्षाभिमुख दिलेले नवीन ह्याच्यानुसार. ठीक आहे भाऊ. तर असे गणिताचे हे टॉपिक मेन येतं है ना. 25 सोडवा, 50 सोडवा, एका काय त्याला लागे. तुम्ही म्हणले सर तुम्ही 25 सांगितलं, 25 सोडव का? 50 सोडवून टाइम भेटल्यावर तुला न सोडवा काय झालं, जास्त सोडव ना, कमीत कमी सांगायला राहिला. सध्याच्या काय मुलांना डेंजर विषय ठरते. 61 ते 60, 61 ते 80 रे. 60 कसे येताना 80 मराठीचा भाग असते आपला. 61 ते 80 कोणता भाग असते? 61 प्रश्नापासून ते 80 प्रश्नापर्यंत कोणता भाग आहे दिदी? दिदी हो, मराठीचा भाग आहे. 80 प्रश्न येतात, 100 गुण येतात. तर मराठीमध्ये नेमकं काय सोडवायचं? हे तुम्ही म्हणजे मातृभाषा, आमची आवडती मातृभाषा, लई सोपी जाती मराठी, लई सोपी जाती. उत्तरेच असतात फक्त. मी म्हणलं भाऊ असतात, पण त्याच्यात बी काटेकोरपणे त्याचं पालन करणं आवश्यक आहे. तुम्ही म्हणजे सर व्हॉट इज मीन बाय काटेकोरपणे? आता हे शब्द असतात, काही शब्द ग्रामीण भागातले येतं, ग्रामीण भाषेतले येतं, एकदम शहरी भाषेतल्या मुलांना माहित नाही हे ना. समजा दिला एखादा शब्द खलबत्ता है ना, खलबत्ता शब्द, खलबत्त्या काय म्हणतात भाऊ, काय खलबत्त्या असेल है ना. बरोबर आहे का नाही रे? ओटा है ना, ओटा असते का नाही रे? ओटा, दारासमोरचा ओटा, बसण्याची जागा, ओटा. आता माहित नाही. ठीक आहे, ग्रामीण भागातले शब्द जास्त परीक्षेला येतात, ग्रामीण भागातले उतारे जास्त येतात. ठीक आहे, तर उतार्यामध्ये काय करा बघा. आता इकडे बघा, सगळ्यात महत्वाचं उतारे सोडवा. मराठी उतारे है ना. आणि भाऊ मराठी उतारे काय करायचे माहितीये का? है ना, हे सोडवा. हे बी बुद्धिमत्तेवानी, ह्याला बी स्पेशल बनवा. बुद्धिमत्तेवानी ह्याला पण स्पेशल बनवा. ठीक आहे,
कसे स्पेशल बनवा? इकडे बघा, 4 उतारे सोडवा. किती उतारे सोडवा? 4 उतारे सोडवा. आणि 4 उतारे स्पेशल सोडवा. 100 मार्काचा पेपर मधले सोडू नका. नसता पहिली बुद्धिमत्ता त्याच्यात ते सोडवायला, उतारे सोडवायला आणि बघायला सगळं, आणि 2-3 दिवसानं तेच पुरा पेपर सोडवायला, त्याच्यातलेच बुद्धिमत्ता, त्याच्यातलं गणित, फक्त गणित नाही सोडलं. अरे मग ते 100 मार्क येतात ना, है ना. अलग सोडव दुसरे उतारे कोणते तरी. 4 उतारे स्पेशल सोडवा, है ना. आणि ते 4 उतारे बुद्धिमत्ता कशी स्पेशल सोडली? 4 उतारे स्पेशल सोडवा. हे कुठून आलं? जाईन बाबा. अरे वाटलं काय, है ना. अरे कहाँ से आया बाबा तू? ये लोग किधर से आते रे? अरे जाना बाबा तू, है ना. तर वाग हो, त्याला आपण कट करू ता. जाऊ दे तिकडं, जाय. मराठी उतारे, है ना भाऊ, स्पेशल सोडव, है ना. स्पेशल सोडव. ठीक आहे. इकडं बघ, मराठी उतार्यामध्ये 4 उतारे सोडवलेस. किती उतारे? 4 उतारे सोडवले. तर आता ह्याच्यामध्ये तुला 20 प्रश्नांपैकी 20 प्रश्न असतात. एका एका उतार्यात 5-5 प्रश्न. ठीक आहे. 20 प्रश्नांपैकी किती प्रश्न यायले? तर ही 20 क्वेश्चन द्यायलो मी, मार्क नाही. 25 मार्क असतात. 20 प्रश्न मराठीला, 20 प्रश्न 25 मार्क, है ना. 20 प्रश्न 25 गुण. बुद्धिमत्तेला 40 प्रश्न 50 गुण. गणिताला सुद्धा 20 प्रश्न 25 गुण. ठीक आहे. तर 4 उतारे सोडव. 20 पैकी तुला 16च मार्क आले, है ना. 20 पैकी 16 प्रश्न आले तुझे बरोबर. 20 प्रश्न मार्क नाही. 20 प्रश्नापैकी किती प्रश्न बरोबर आले? 16. 20 प्रश्नापैकी किती प्रश्न बरोबर आले? 16. मग मला सांग, 20 प्रश्नापैकी 16 प्रश्न आले, तर चुकले किती प्रश्न सांग? प्रश्न चुकले किती? 4 प्रश्न चुकले. अरे भाऊ, 20 प्रश्नापैकी 16 प्रश्न बरोबर आले, तर 4 प्रश्न चुकले. हे 4 प्रश्न कसे चुकले, नेमके कुठं चुकले हे सुद्धा बघ, है ना. 20 पैकी 16 आले तुला, 4 चुकले ना प्रश्न. पप्पाला, आईला, ताईला, भावाला, आजी आजोबाला कामाला लावायचं. ठीक आहे. आता भरपूर जण विचारित नाही, ते विचारायचं. आई सांग, श्रवण म्हणजे काय? आई सांग. आई म्हणजे, मग श्रवण म्हणजे बाळ ऐकणे, है ना. आई सांग. अस्थि म्हणजे काय? या उतार्यात अस्थि या शब्दाचा समानार्थी शब्द आलाय. अस्थि म्हणजे, पप्पा म्हणजे अस्थि म्हणजे हाडे, है ना. एखादा सांग. नयन म्हणजे काय? डोळा, है ना. असेल, असेल, असेल या शब्दाचा काळ कोणता? असेल या शब्दाचा काळ भविष्यकाळ, है का नाही. आईला सांग. पप्पाला विचार. शाळेतल्या सरांना, क्लासच्या सरांना, कोणाला बी विचारा. ठीक आहे. पण वाग हो, जे प्रश्न चुकले, म्हणणं काय, जे प्रश्न चुकले त्याला टार्गेट करा. ठीक आहे. अजून मराठी उतारे, तुम्हाला मराठी उतारे वाचायला टाइम किती लागते हे सुद्धा बघा. ठीक आहे. एक उतारा वाचायला, है ना. अरे काऊन असं झालं? एक उतारा वाचायला वेळ किती लागते हे सुद्धा अवलोकन करा. पप्पाला म्हणा लावा टाइम, है ना, है ना. किती टाइम लागते एक उतारा? त्याच्यानुसार आपला मराठी डिपेंड आहे. 2 तास असतात ना, गणिताला जास्त वेळ पुरला पाहिजे, है ना. एक उतारा वाचण्यासाठी 2 मिनिट जर लागत असतात, ठीक आहे, 2 मिनिट म्हणजे भरपूर झाले. ठीक आहे. तर 2दा उतारा वाचायचा. उतार्याचं वाचन 2दा करावंच लागणार आपल्याला. उतार्याचं कमीत कमी 2दा, जास्तीत जास्त 3दा, है ना. एखाद्या वेळेस 2दा बी उतारा वाचून डबल सांगायला, उतार्याचं वाचन डबल करा. एकदा उतारा वाचल्यावर दिदे भाऊ काही कळत नाही. एकदा उतारा वाचल्यावर काही कळत नाही. तू म्हणलीस सर सांगायला तर, है ना. तुमचे ऑनलाईनचे सर सांगायचं, ऑफलाईनचे सांगायचं, शाळेतले सर सांगायचे 2दा वाचा, 3दा वाचा, 2दा वाचा, 3दा वाचा. आई सांगायली 2दा वाचा, 3दा वाचा, 2दा वाचा, 3दा वाचा. ह्याला काय कळायले? मी शाळेत गेल्यावर तिथं परीक्षेत, ह्याला काय कळायले? आणि मी एकदाच वाचते आणि लिहिते उत्तर, है ना. अरे दीदी, तू लिहितीस उत्तर भाऊ, उत्तर लिहितोस तू, पण आल्यावर चुकतात ना. आणि मग काय, मी तर इथूनच थांबतो उशीनच, है ना. ऑनलाईन झपके वागा. तुझं तुला हुशार, सगळे हुशार मुलांना कळते सांगितलेलं. ठीक आहे. शाट कार्यकर्ते शाटच राहतात त्याच्यामुळं. ठीक आहे. तुम्ही तिथं काय केलं, हे केलं, ते सांगायचं नाही.
तीनदा उतारा वाच. तुला जर मार्क मराठीला 20 पैकी 20 आणायचे, 19 आणायचे, 20 पैकी इकडे बघा. मी नेहमी सांगतो, आपण पुण्याला गेलात, एकदा गेल्यावर कळते का? नाही. दोनदा गेल्यावर चांगलं आहे ना. मुंबईला, मोठ्या सिटीला, एखाद्या हैदराबादला गेलात, आपण हैदराबादला गेलो, तिथं कळतंय का? एकदा गेल्यावर नाही, दोनदा गेल्यावर थोडंसं, तीनदा गेल्यावर थोडंसं. आपली राजधानी मुंबई आहे ना, तिथं एकदा गेलो काही कळलं नाही, दोनदा गेलो थोडंसं कळालं, तिसऱ्यांदा अजून थोडंसं, चौथ्यांदा आहे ना. असं उतारायचं तसंच आहे ना. एक उतारा वाचायला वेळ किती लागायला बघा, टाइम ठरवा आहे ना. दुसऱ्यांदा उतारा वाचायला किती वेळ लागायलाय? उतारा वाचताना आपल्या डोळ्यासमोर चित्र आणायचं आहे ना, नेमकं. ठीक आहे. एक कोल्हा होता, कोल्ह्याचं चित्र, ते जंगलात फिरू लागला, त्याच्या मागे वाघ लागला. उतारे म्हणजे गोष्ट, उतारे म्हणजे काय? गोष्ट. आणि ही गोष्ट आपण आपल्या छोट्या भावाला सांगायला तसं समजायचं. ठीक आहे. असे तुम्ही स्पेशलचे 10,000 15 क्वेश्चन पेपर सोडवले है ना, 15 पेपर सोडवले है ना, तर इशे येत नाही भाऊ. ठीक आहे. 15 पेपर सोडवले. आणि सगळ्यात महत्वाचं मराठीचं ग्रामरवर, व्याकरण, मराठी व्याकरणावर फोकस करा. ठीक आहे. मराठी व्याकरण, शब्दांच्या 8 जाती है ना. मराठी व्याकरण त्याच्यात काय करायचं? शब्दांच्या जाती है ना, शब्दांच्या जाती जास्त करा. शब्दांच्या जाती है ना. नाम, सर्वनाम. बघा, ह्याला कटाळा करू नका. एखादा जर प्रश्न आला, एका प्रश्नावर निकाल जात असते. नाम कोणतं, सर्वनाम कोणतं, विशेषण कोणतं, क्रियापद, क्रियाविशेषण, केवळ प्रयोग यावी है ना, उभयान्वय यावी, शब्दयोग यावी, 8 शब्दाच्या जाती येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काळ आणि काळाचे प्रकार, म्हणजे काळ, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. हे तर झालंच. हे 2 मेन ग्रामरचे टॉपिक आहेत. त्याच्यानंतर मग हे आपले रटा सुरू आहे. नाम आपलं समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, म्हणी है ना. म्हणी येत नसतात, पण समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार. ठीक आहे. एवढं करा है ना, तर भाऊ नक्कीच तुला मार्क इशे नाही मिळतात. रात्रीचे 8 ते 9:30 बॅच जॉईन कर, ऐक है ना. ऍप्लिकेशन जॉईन कर, ऐक है ना. मार्क वाढवायचे असले त्याच्यात मॉडेल पेपर येतं, एकदम छान. जसे परीक्षेत पेपर येतात तसे पेपर बनलेले येतं, ऐक है ना. त्याची काही किंमत लई नाही जास्त अशी है ना. वागा. आणि हे अशा सगळ्या है ना, अशा सगळ्या गोष्टी करायच्या. स्पेशल सोडवायची बुद्धिमत्ता, मराठीला स्पेशल वेळ द्या है ना. गणिताचे मेन टॉपिक करा. इथून पुढे वेगवेगळ्या पुस्तकातून गणिताचे टॉपिक करा. ठीक आहे भाऊ. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा सगळ्या मित्रांना. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. वागा.